आता आपल्याला पनीर टिक्का मसाला बनवायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट आहे, दही अर्धा कप दही घ्यायचं आहे, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, कसुरी मेथी, काजू आहेत, अद्रक लसूण पेस्ट आहे आणि हे आपलं 250 ग्रॅम पनीर आहे. ह्याला आता मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. पनीरमध्ये आता मी सगळा मसाला, दही, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा तेल घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. दही थोडं गोडसरच पाहिजे, जास्त आंबट नको. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा थोडा आपल्याला लालसर करून तेलात तळून घ्यायचा आहे. कांदा मी असा पूर्ण लालसर करून घेतलेला आहे. आता गार करून मी पेस्ट करून घेणार आहे. ह्याची पेस्ट करून घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालेल. आता आपल्याला पनीर शालो फ्राय करून घ्यायचं आहे. पॅन ठेवलेला आहे, गरम झालेला. आता काढून घ्यायचं. फोडणीला आता जिरे घालणार आहोत. जिरे फुलले की कांदा पेस्ट, कांदा पेस्ट घालायचे. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालायचे. कांदा आपला भाजलेलाच आहे, त्याच्यामुळे काय पेस्ट घातली तर चालेल लगेच.
कसुरी मेथी बघा, वर तेलाचा एकदम तवंग छान सुटलेला आहे. बघा आता आपला पनीर टिक्का मसाला असा छान झालेला आहे. जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. पाणी उकळलेलं आहे. आता मी याच्यात तांदूळ घालणार आहे भिजवलेले. यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी हे तांदूळ घालत आहे. आता मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. फास्ट कुक करण्यासाठी 2 शिट्ट्या काढून, फक्त 2च द्यायच्या. तांदूळ आपल्याला 2-3 वेळा धुवून 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे भात लवकर शिजतो आणि सुट्टा पण होतो, मोकळा होतो एकदम. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केलेला आहे. आता जरा गार होऊ द्यायचं आहे. आता आपला भात झालेला आहे. थोडा अजून थंड होऊ दे, मग आपण याला जिऱ्याचा तडका देऊया. हा बघा, यातला खडा मसाला काढून टाकलेला आहे. तेल इथं तापत ठेवलेलं आहे. आता जिरे घालणार आहोत आपण. जिरे थोडे जास्त घ्यायचे. आपण भातात घालणार आहोत. हा बघा, जिरा राईस आपला मोकळा पूर्ण झालेला आहे. थंड झाल्यावर त्यात नंतर कोथिंबीर घातलेली आहे, त्याच्यामुळे छान हिरवीगार दिसते. आपले पनीर, डाळ तुम्ही कशावरही खाऊ शकता. चपाती आहे. आणि भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा.